आघाडीतल्या भांडणांमुळे नेतृत्वासाठी चढाओढ सुरू असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय। दरवर्षी एक पंतप्रधान म्हणजे 5 वर्षात देशाला 5 पंतप्रधान मिळतात असं आघाडीचे नेते सांगतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। पाहूया। इंडिया आघाडीतल्या नेत्यांच्या समन्वयाबद्दल पंतप्रधानांनी एक महत्त्वाचं आणि मोठं विधान केलंय। इंडिया आघाडीतल्या भांडणांमुळे नेतृत्वासाठी चढाओढ सुरू असल्याचा दावा पंतप्रधानांनी केलाय। दरवर्षी एक पंतप्रधान म्हणजे 5 वर्षात देशाला 5 पंतप्रधान मिळणार असं आघाडीचे नेते सांगतायत, असं पंतप्रधान मोदी यांनी भाषणात म्हटलंय। उनके एक बड़बोले नेता ने तो कह दिया हम 1 साल में 4 पीएम बनाए तो उसमें भी क्या जाता है। आप मुझे बताइए, 5 साल 5 पीएम जैसे फॉर्मूला से इतना बड़ा देश चल सकता है क्या? जरा मन से बताइए ना, मुझे पता चले। सोलापूरमध्ये प्रचाराला आलेल्या मोदींनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलंय। राऊतांनी उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचे दावेदार असतील असं वक्तव्य केलं होतं। त्याविषयी बोलताना नकली सेनेचे पंतप्रधान उमेदवार म्हणून मोदींनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय। 1 वर्षाचं पंतप्रधान पद मिळवून जेवढी लूट करायची तेवढी करा अशी इंडिया आघाडीची रणनीती असल्याचा आरोप देखील नरेंद्र मोदींनी केला। हर बार एक पीएम, वो जितना खजाना लूटना है लूटेगा, फिर दूसरे साल दूसरा पीएम, फिर वो लूट करेगा, तीसरे साल तीसरा पीएम, चौथे साल चौथा पीएम, 5वें साल 5वां पीएम। विरोधकांच्या ऐक्यावर वार केल्यानंतर आता मोदींनी विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी चेहरा नसल्याचा मुद्दा प्रचारात घेतलाय। राहुल गांधी, ममता, शरद पवार, उद्धव ठाकरे, केजरीवाल, स्टॅलिन अशा बड्या नेत्यांची फौज असलेल्या विरोधकांची सत्ता आल्यास नक्कीच पंतप्रधान पदावरून हेवे दावे सुरू होतील। हीच बाब हेरून मोदींनी इंडिया आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।